अब्दुलने हे स्टॅम्प पेपर प्रिंटिंग मशीन मोठी बोली लावून विकत घेतले। अब्दुल पोलिसांना दर महिन्याला लाच नाही तर पगार द्यायचा। अब्दुलने पोलिसांना इतके पैसे दिले की त्यांची संपत्ती 100 कोटीहून जास्त झाली। या घोटाळ्यात महाराष्ट्र एनसीपीच्या काही मोठ्या नेत्यांचीही नावे आहेत। अब्दुलने पोलीस अधिकाऱ्यांपासून अनेक मोठ्या राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना पैशाच्या जोरावर विकत घेतले। कर्नाटक रेल्वे स्टेशनवर फळे विकणाऱ्या एका मुलाने भारतातील सर्वात मोठा फायनान्शियल स्कॅम कसा केला? असं काय घडलं की 10,000 कोटीहून जास्तीचा घोटाळा असूनही सरकारला तो कायदेशीर मानावा लागला? तर मित्रांनो, आपण सर्वांनी हर्षद मेहताची स्कॅम 1992 ही वेब सिरीज पाहिली असेलच, ज्यामध्ये झटपट पैशाच्या लालसेपोटी त्याने अनेक बेकायदेशीर कामे केली आणि शेअर मार्केटचा बादशाह बनला। लोकांना ही वेब सिरीज खूप आवडली आणि IMDb वर तिचे रेटिंग 9.3 इतके आहे। आणि मित्रांनो, हे यश पाहून त्याचे डायरेक्टर हंसल मेहता स्कॅम 2003 नावाची एक नवीन कहाणी घेऊन आले आहे। मुळात या स्कॅमचा मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगी हा होता, ज्याच्या दुष्ट बुद्धीने भारताच्या संपूर्ण न्याय व्यवस्थेचा पाया हादरला होता आणि हा त्या काळातील सर्वात मोठा फायनान्शियल स्कॅम होता। आता मित्रांनो, जर आपण अब्दुल करीम तेलगी बद्दल बोललो तर त्याचा जन्म 1961 मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानपूर शहरात झाला। अब्दुलचे वडील भारतीय रेल्वेत नोकरी करत होते आणि त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकदम स्थिर होती, पण तो फक्त 7 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली। अशा स्थितीत अब्दुल आणि त्याच्या 2 भावांना मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी रेल्वे स्टेशनवर फळं आणि भाजीपाल्याचा स्टॉल लावला। अब्दुल करीम यांना अभ्यासात खूप रस होता आणि या कठीण प्रसंगाला बळी न पडता त्यांना अभ्यासाशी तडजोड करायची नव्हती। त्यामुळे तो खानापूर येथील सर्वोदय विद्यालय या चांगल्या शाळेतून शिकतो। फळे आणि भाजीपाला विकून त्याचा सर्व खर्च उचलतो। आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसात खूप संघर्ष केल्यानंतर तो BCom ची पदवी मिळवतो आणि नोकरी करण्याचा विचार करतो। अब्दुल करीम तेलगी हा सुशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्ती होता। हे पाहून त्याला अनेक ठिकाणी सहज नोकऱ्या मिळाल्या, पण त्याच्या इच्छेनुसार नोकरी न मिळाल्याने त्याला कामात कधीच रस वाटत नव्हता आणि यामुळे शेवटी त्याला प्रत्येक नोकरीवरून काढून टाकण्यात आले। मात्र अब्दुलने हार मानली नाही आणि नवीन नोकरीच्या शोधात तो स्वप्न नगरीत म्हणजेच मुंबईमध्ये आला। आतापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला अब्दुल करीम तेलगीची ही कहाणी खूपच प्रेरणादायी वाटली असेल, ज्याने आपल्या जीवनात खूप संघर्ष पाहिला पण परिस्थितीला बळी पडला नाही। पण मित्रांनो, तुम्ही याला तुमचा आदर्श मानण्यापूर्वी प्लीज पुढची कहाणी नक्की बघा, कारण ही कहाणी तुम्हाला पुन्हा विचार करायला लावू शकते। लहानपणी फळे विकून 2 वेळचे जेवण मिळवणाऱ्या अब्दुल करीमला आता झटपट पैसे कमवण्याचे वेळ लागले होते आणि त्याला लवकरात लवकर इतकं श्रीमंत व्हायचं होतं की तो आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल। पण मुंबईलाही त्याच्या पैशाची भूक भागवता आली नाही। इथेही त्याने अनेक नोकऱ्या करून पाहिल्या, पण नेहमीप्रमाणे त्याच्या आळशी स्वभावामुळे आणि टार्गेट पूर्ण न केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले। या काळात अब्दुल तेलगीने सौदी अरेबियाबद्दल ऐकले, जिथे त्याच्या काही मित्रांनी चांगले पैसे कमवले होते। आता अब्दुलनेही सौदीला जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्याला आयुष्यातील पहिले यश मिळाले। तिथे त्याने पुढील 7 वर्ष काम केलं आणि चांगले पैसे कमवले। हा पैसा अब्दुलला स्टेबल जीवन जगण्यासाठी पुरेसा होता, पण तो त्याची इच्छा पूर्ण करू शकत नव्हता। सौदी अरेबियात राहत असताना अब्दुलच्या लक्षात आले की कामाच्या आणि पैशाच्या लालसेपोटी भारतातील अनेक लोक येथे मजूर म्हणून काम करण्यासाठी येऊ इच्छित आहेत, पण अडचण अशी होती की बऱ्याच लोकांकडे योग्य कागदपत्र नसल्यामुळे ते कधीही सौदीला येऊ शकत नव्हते। आता इकडे अब्दुलच्या मनात एक अतिशय वाईट कल्पना जन्माला आली आणि त्याने मुंबईत येऊन अरब मेट्रो ट्रॅव्हल्स नावाची एजन्सी उघडली। ही कंपनी सौदी अरेबियाला जाण्यासाठी योग्य कागदपत्रे नसलेल्या लोकांना टार्गेट करायची। अब्दुल करीम त्या लोकांना बनावट पासपोर्ट, व्हिसा आणि इमिग्रेशन सर्टिफिकेट द्यायचा आणि हे काम इतक्या हुशारीने केले जात असे की एकही व्यक्ती इमिग्रेशन मध्ये अडकत नव्हती। मात्र 1991 साली पोलिसांना अब्दुलच्या या फसवणुकीच्या धंद्याची टीप मिळाली आणि त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात टाकले। आता मित्रांनो, तुरुंगात गेल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते, परंतु अब्दुलच्या बाबतीत नेमकं उलट घडलं। इथं अब्दुलची रामरतन सोनी याच्यासोबत ओळख झाली, जो त्याच्या गुन्हेगारी इतिहासामुळे अनेक वेळा तुरुंगात गेला होता। जर तुम्ही सिक्रेट गेम वेब सिरीज बघितली असेल तर तुम्ही नवाजुद्दीन सिद्दीकीचा तो डायलॉग नक्की ऐकला असेल, ज्यात ते म्हणतात की धंदा करना है तो बडा करो वरना मत करो। धंदा करो तो बडा करो पर सत्ता बाय वरना मत करो। असाच सल्ला रामरतन सोनी यांनी अब्दुल करीम याला तुरुंगात दिला। रामरतन सोनी हा कोलकाता येथे स्टॅम्प पेपर विकण्याचे काम करायचा आणि यात त्याने अनेक घोटाळे केले होते। 1992 मध्ये जेव्हा दोघेही तुरुंगातून बाहेर आले तेव्हा अब्दुलनेही रामरतन सोनी याच्यासोबत काम करायला सुरुवात केली। मात्र काही काळाने दोघांमध्ये भांडण झाले आणि अब्दुलने रामरतनची साथ सोडली। अब्दुलला जास्त पैसे कमवायचे होते आणि बनावट स्टॅम्प पेपर विकण्याचा विचार त्याच्या मनात धिंगाणा घालत होता। आता जर तुम्हाला स्टॅम्प पेपर बद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की
भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये याला खूप महत्व आहे, कारण जेव्हा जेव्हा दोन लोकांमध्ये करार केला जातो तेव्हा त्याच्या कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरचा वापर केला जातो. म्हणजे मालमत्तेच्या सौद्यांपासून ते व्यावसायिक करार, कायदेशीर खटले आणि अगदी लग्न ही स्टॅम्प पेपरवर केले जाते. रामरतन सोबत काम करून अब्दुल करीमला या स्टॅम्प पेपरचा संपूर्ण व्यवसाय समजला होता आणि या सिस्टीम मध्ये अनेक लूप होल्स आहेत हे त्याला समजले होते. सगळ्यात आधी अब्दुल काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने स्टॅम्प पेपरशी संबंधित परवाना मिळवतो, जेणेकरून तो न घाबरता आपला खेळ खेळू शकेल. त्याची भारतीय सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस सोबत ओळख झाली आणि येथे त्याला समजले की सिक्युरिटी प्रेस त्यांच्या जुन्या आणि खराब झालेल्या मशीनचा लिलाव करते, जे लोक बऱ्याचदा भंगार म्हणून खरेदी करतात आणि काही पैसे मिळवण्यासाठी भंगारात विकून टाकतात. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये झालेल्या अशाच एका लिलावातून अब्दुलने हे स्टॅम्प पेपर प्रिंटिंग मशीन मोठी बोली लावून विकत घेतले. यानंतर त्याने सिक्युरिटी प्रेसच्या काही अधिकाऱ्यांना लाच देऊन ही मशीन रिपेअर करून घेतली आणि छपाईसाठी लागणारा कागद आणि शाई पण घेतली. त्याने छापलेले बनावट स्टॅम्प पेपर खऱ्या स्टॅम्प पेपर मध्ये मिसळण्यास सुरुवात केली. आणि मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अब्दुल करीम तेलगीने स्वतःची प्रॉपर सेल्स टीम देखील तयार केली होती, ज्यामध्ये 350हून अधिक MBA केलेले विद्यार्थी काम करायचे. स्टॅम्प पेपरची आवश्यक गरज असलेल्या प्रत्येक संस्थेत हे विद्यार्थी जात असत आणि तिथे गेल्यावर ते बाजार भावापेक्षा खूपच कमी किमतीत विकायचे. अब्दुलचा हा व्यवसाय खूप वेगाने वाढला आणि पुढच्या 5 वर्षात त्याने करोडोंची संपत्ती कमवली. आतापर्यंत अब्दुलने हा व्यवसाय भारतातील 25 राज्यातील 70हून अधिक शहरांमध्ये पसरवला होता. पण आता तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल की एवढा मोठा स्कॅम करूनही अब्दुल करीम का पकडला गेला नाही? तर मित्रांनो, अब्दुल माणसे विकत घेण्यातही माहिर होता. पैसे कधी आणि कोणाच्या खिशात घालायचे हे त्याला चांगलेच माहित होते, जेणेकरून त्याचा व्यवसाय कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील. त्याच्या विरोधात 25हून अधिक FIR आहेत, पण अब्दुलवर कारवाई करणारे कोणीच नव्हते, कारण त्याने पोलीस अधिकाऱ्यांपासून अनेक बड्या राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना पैशाच्या जोरावर विकत घेतले होते. परिस्थिती अशी होती की अब्दुल त्यांना दर महिन्याला लाच नाही तर पगार द्यायचा. जसे की एक असिस्टंट पोलीस इन्व्हेस्टिगेटर ज्याला महिन्याला फक्त 9,000 पगार मिळतो. अब्दुलने त्याला इतके पैसे दिले की त्याची संपत्ती 100 कोटीहून अधिक झाली. परिस्थिती इतकी वाईट होती की मुंबई पोलिसांचे DCP प्रदीप सावंत यांचाही या प्रकरणात हात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र नंतर त्यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले. अब्दुलकडे किती संपत्ती होती आणि त्याने किती मोठा स्कॅम केला याचा अंदाज आजपर्यंत कोणालाही लावता आलेला नाही. वेगवेगळ्या वेबसाईटवर त्याचा अंदाज 10,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयांच्या दरम्यान करण्यात आला आहे. त्याला डान्स बार मध्ये पैसे उडवण्याची खूप आवड होती आणि असेही म्हटले जाते की एकदा त्याने तरन्नुम खान नावाच्या डान्सर सोबत रात्र घालवण्यासाठी 93 लाख रुपये खर्च केले होते. अब्दुल तेलगी आपले पैसे गोण्यांमध्ये ठेवायचा आणि या स्कॅम मधून त्याने किती पैसे कमवले हे त्याला स्वतःलाही माहित नव्हते. तरी मित्रांनो, माणसाच्या पापाचे घडे भरले की त्याला प्रत्येक वाईट कृत्याचे परिणाम हे भोगावेच लागतात आणि अब्दुल करीमच्या बाबतीतही असंच घडलं. नोव्हेंबर 2001 मध्ये बँगलोर पोलिसांनी स्टॅम्प पेपरने भरलेला एक ट्रक पकडला. मात्र हे बनावट स्टॅम्प पेपर असल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँगलोर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आणि एकामागून एक अनेक लिंक जोडून ते मास्टर माइंड अब्दुल करीम पर्यंत पोहोचले. हा सगळा प्रकार घडत असताना कदाचित अब्दुलच्या कानापर्यंत पोलिसांच्या या तपासाची बातमी पोहोचलीच नसेल, अन्यथा कदाचित त्याने त्या पोलीस अधिकाऱ्याला वेळीच विकत घेतले असते. पण मित्रांनो, अब्दुल तेलगी पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच फरार झाला. पण मित्रांनो, अब्दुल तेलगीच्या काळ्या धंद्याचे साम्राज्य फार काळ टिकणारं नव्हतं. तो अजमेर शरीफच्या दर्ग्याला भेट देणार असल्याची खबर पोलिसांना कुठून तरी मिळाली आणि तेथून त्याला अटकही झाली. या संपूर्ण प्रकरणासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पब्लिक डोमेन बनले आणि त्यानंतर ज्यांनी अब्दुलला मागच्या दाराने साथ दिली त्यांचेही हात बांधले जातात. SIT ने अब्दुलची नार्को टेस्ट केली, ज्यामध्ये तेलगी अनेक राजकारणी, सरकारी अधिकारी आणि अगदी बॉलिवूड कलाकारांची देखील नावे घेतो. या स्कॅम मध्ये महाराष्ट्र NCPच्या काही बड्या नेत्यांचीही नावे आहेत, ज्यांच्या विरुद्ध ठोस पुराव्याअभावी तपास सुरू होऊ शकला नाही. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित एका SIT अधिकाऱ्याचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले. CBIच्या तपासात अब्दुलच्या 36 मालमत्ता उघड झाल्या आहेत, जी भारतातील विविध शहरांमध्ये खरेदी करण्यात आली होती. याशिवाय तेलगीच्या नावावर 100हून अधिक बँक खाती होती, ज्या प्रत्येक खात्यात कोट्यवधी रुपये
रुपये जमा केले होते. 2006 मध्ये अब्दुल करीमला अखेर तुरुंगात जाण्याचा आदेश देण्यात आला आणि त्याला 30 वर्षाचा तुरुंगवास आणि 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो कदाचित त्याच्या गुन्ह्याचा विचार करता थोडासाच होता. पण अब्दुल करीमला इतकीही शिक्षा झाली नाही आणि 11 वर्षानंतर 20 ऑक्टोबर 2017 रोजी बँगलोरच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, हर्षद मेहता सारखाच अब्दुल करीमचाही तुरुंगात अत्यंत रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आणि यात पोलीस अधिकारी सामील असल्याचे मानले जाते. पोलिसांच्या रिपोर्टनुसार मेनिंजायटिस आणि मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र अब्दुलच्या वकिलाने त्याला जाणीवपूर्वक मारण्यात आल्याचा दावा केला आहे. 10,000 कोटी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अब्दुल करीम एकटाच नसल्यामुळे असे केले गेले असावे. अब्दुल हा नक्कीच या संपूर्ण स्कॅमचा सूत्रधार होता, पण सरकार आणि सत्ता चालवणाऱ्या अनेकांची नावे या स्कॅम मध्ये गुंतलेली होती. अब्दुल तेलगीच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी शादिया तेलगी यांनीही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हे प्रकरण सरकारी गल्लीबोळात अतिशय सुबकपणे दडपण्यात आले. 2018 मध्ये या प्रकरणाशी संबंधित सर्व दोषींना सोडण्यात आले आणि स्टॅम्प पेपर घोटाळा भारतातील सर्वात मोठ्या फायनान्शियल स्कॅम पैकी एक, कोणताही परिणाम न निघता इतिहासाचा एक भाग बनून राहिला. अब्दुल करीमचा बनावट स्टॅम्प पेपर छपाईचा कारखाना कुठे आहे हे पोलिसांना शोधता आले नाही आणि त्याची कोट्यवधी रुपयाची मालमत्ता जप्तही करता आली नाही. सरकारनेही या संपूर्ण घोटाळ्याला कायद्यात रूपांतरित केले आणि त्याला कायदेशीर घोषित केले. पण मित्रांनो, हा स्कॅम कायदेशीर घोषित करण्यामागेही काही ठोस कारणे होती. कारण 1992 ते 2001 दरम्यान अब्दुल करीमने बनावट स्टॅम्प पेपरची विक्री केली होती. त्यामुळे बहुतांश लोकांनी या बनावट स्टॅम्प पेपरचा त्यांच्या कायदेशीर कामासाठी वापर केला. पण कोर्टाच्या म्हणण्यानुसार जर स्टॅम्प पेपर बेकायदेशीर असतील तर त्यावर केलेले सर्व करार कधीच कायदेशीर ठरू शकत नाहीत. याचाच अर्थ या 9 वर्षांमध्ये झालेला प्रत्येक विवाह, प्रत्येक मालमत्ता आणि प्रत्येक व्यावसायिक करार बेकायदेशीर आहे. असे झाले असते तर सगळी न्यायव्यवस्थाच हादरली असती आणि त्याचे काय परिणाम झाले असते याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. अशा परिस्थितीत सरकारने हा मोठा निर्णय घेऊन हा संपूर्ण घोटाळा कायदेशीर केला आणि मोठी चूक होण्यापासून रोखली. या स्कॅम मधील अब्दुल करीम हा फक्त एक प्यादा होता की राजा, ते कधीच कोणाला समजू शकले नाही. तर मित्रांनो, तुम्ही स्कॅम 2003 ही वेब सिरीज पाहिली का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.